देखो मुल्क मराठों का, यहाँ शिवाजी डोला था। मुगलों की ताकत को उसने तलवारों पर तोला था। हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था। बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था। शूर शिवा ने लाज रखी थी तब हमारे शान की। इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। जमातीमध्ये बोलो शिवाजी महाराज की जमातीमध्ये ज्ञानोबा तुकोबा निपजले, जमातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ शंभूराजे निपजले। जमातीमध्ये तुमचा आमचा उगम झाला। जमातीने संपूर्ण महाराष्ट्राचा भारताचा इतिहास बघितला। त्या मायमाऊलीला सर्वप्रथम त्रिवार अभिवंदन। प्रतिप्रचंड लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता, शहाशिलो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज। श्री शंभो शिवजातस्य रुद्रा दौरी वराजते, यदांकस्य विलोलेखा वर्तते कस्य नोकरी छत्रपती शंभू महाराज। दोन्ही राजमुद्रांना, ज्या राजमुद्रांनी स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळला, आर्थिक व्यवहार सांभाळला, त्या दोन्ही राजमुद्रांना देखील नतमस्तक होतो। शब्दांना आरंभ करण्या अगोदर काही थोर महापुरुषांना मला या ठिकाणी आठवणं अत्यंत महत्वाचं वाटायला लागते। 2,500 वर्ष अगोदर ज्यांनी या जगाला धम्म दिला, सव पापश्य करण कुशलश्च उपसंपदा सचित्त पर्यटनेतम बुद्धानुशासन, या मातेचे खरे भूमिपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध। स्त्री पुरुष समानतेचा सिद्धांत या जगाच्या पाठीवर मांडणारे मानवपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी। 13व्या शतकात पहिला आंतरजातीय विवाह लावत वर्णव्यवस्थेला छेद देत लिंगायत धर्माची स्थापना करणारे महात्मा संत बसवेश्वर। येंदरी शेंदरी उदंड दैवती अनंतैसी बुद्धी ख्याती, त्यासी कोण सांगे गणी आता भगवंत जाणे, विद्रोहवाद मांडणारे विद्रोही संत संत सावतावाळ। पंढरीच्या पांडुरंगाच्या वाळवंटात मुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, विद्रोहवाद मांडत देवाचे एकल रूप प्रकट करणारे समतेच्या दिंडीचे पहिले वारकरी संत श्रेष्ठ नामदेव महाराज। वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे म्हणत, वन्यजीवांचे वनांचे महत्व जनमानसात पेरणारे छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबराया। शिवबा तुम्ही फक्त आमचे पुत्र नसून अवघ्या मराठी जनमानसाचा स्वाभिमान आहात। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये। राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ। शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही जरी हात लावाल राजे भीड धरणार नाही, हात कलम करून जिवेत मारतील। जगाच्या पाठीवरती स्वतःच्या सैन्याला आपल्या रयतेसाठी बजावून सांगणारा एकमेव राजा बहुजन प्रतिपालक कुरवाली भूषण छत्रपती शिवाजी महाराज। तत्कालीन काळामध्ये श्री गणेशाचे आपल्या बुधभूषणम या ग्रंथामध्ये सर्वोत्तम वर्णन करताना सांगत की पद पदम सत्र समचरण जंग जिमी कनक कबर ना विललित उदरलंबित विशाल वर पूर दीर्घती मुंडी करी ती चार फल, एक दंत रुसुंड नवतारी जात सकल मन। वयाच्या 8.5व्या वर्षी थेट राजकारणात प्रवेश करणारे, वयाच्या 14व्या वर्षी 4 काव्य ग्रंथ लिहिणारे, वयाच्या 16व्या वर्षी तब्बल 18 भाषेवरती प्रभुत्व असणारे, इन्क्लुडिंग इंग्लिश ऑल्सो। वयाच्या 32व्या वर्षी 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत राहून मृत्यूशिव रात्र झुंज देणारे, वाघाच्या चपड्यात घालून हात मोजती जात मराठ्याची चाळून पाप आणि आमच्या इतिहासाची, स्वराज्याचे खरे वारसदार चारित्र्य संपन्न युवराज, धर्मपंडित शास्त्रपंडित नीतिपंडित छत्रपती संभाजी महाराज। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे। की विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीता विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ फक्त एका अविद्येने केले। 19 फेब्रुवारी 1869 साली रायगडावर जाऊन पहिली शिवजयंती साजरी करणारे शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। इथल्या घरामधल्या स्त्रीला शिक्षणाचे दार उघडे करून देणाऱ्या शिक्षणाच्या खऱ्या आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले। If the educated people all do not pay attention to the politics, then the voice people are comes into politics and country will be renewed. जर सुशिक्षितांनी राजकारणात लक्ष दिले नाही तर अशिक्षित लोक राजकारणात येतील आणि आपल्या देशाचं वाटोळं होईल। जनमानसामध्ये नेता कसा निवडायचा, उमेदवार कसा निवडायचा, मतदान कुणाला करायचे, संविधानाच्या मार्फत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाप्पा कसं आहे हो आपलं शरीर, डोक्यात उभं आहे, नाकात चेंबूळ आहे, पोटात घाण आहे ना, डोळ्यात चिपूळ आहे। देव का रिकामा आहे का बे तुझ्या अंगात येईल? देव कधीच अंगात येत नसते, ज्याच्या अंगात देव येत असते तो 1 नंबरचा बदमाश असते। असं अत्यंत साध्या सोप्या वराळी भाषेमध्ये समाज प्रबोधन करत अंधश्रद्धेवरती जबरदस्त बळगा टाकणारे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये आपल्या जेल डायरी या काव्य संग्रहामध्ये लिहत व तरुणांच्या मनामध्ये क्रांतीची ज्वाळा पेटवताना सांगत कि मेरी कलम भी इस कदर वाकिफ है मेरे जज्बातों से कि मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख जाती है। शहीद आजम भगत सिंह
केला मातीचा देव त्याला पाण्याचा देव, केला लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, केला लोखंडाचा देव त्याला वज्राचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव. देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणत खऱ्या अर्थाने सद्गुरू काय असतो हे सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचवणारे या भूमीवरचे शेवटचे संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या तमाम महापुरुषांना व ज्या ज्या महापुरुषांनी तुमचं आमचं जीवन सुखमय करून टाकण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रखनंदन करून टाकलं त्या तमाम महापुरुषांना या विचार मंचावरून एकदा जोरदार टाळ्यांनी आदरांजली देऊ. मुळात मी जिथं जिथं जातो तिथे एक छोटीशी हत्तीची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो. एका अरण्यामध्ये एक हत्ती होता, तो एका दलदलीमध्ये फसलेला होता. तो हत्ती काढण्यासाठी त्या हत्तीचे मालक लोक खूप प्रयत्न करत होते, नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, पण हत्ती गेल्या काही बाहेर येत नव्हता. त्या मालकांनी त्या हत्तीला काळ्या मारला, मोठे मोठे दगड मोठे मोठे धोंडे मारले, त्याच्या जवळ जाळपोळ केली, पण केल्या काही हत्ती बाहेर निघत नव्हता. आणि त्या लोकांना माहित होतं जर हा हत्ती निघाला नाही तर आपल्यावर कोणी आक्रमण करू शकते, आम्हाला कोणी हरवू शकते. म्हणजे उद्या चालून जर हत्ती आमच्या जवळ राहिला नाही तर आमच्यावर कोणी सहज विजय मिळवू शकते. त्यामुळे हत्तीचं निघणं अत्यंत महत्वाचं आहे. पण नाना तऱ्हेचे प्रयत्न करून ते सरते शेवटी थकले. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की याच जंगलामध्ये याच अरण्यामध्ये एक महापुरुष वास करत आहेत, त्या महापुरुषांना जाऊन भेटूयात, कदाचित ते काही युक्ती सांगतील. म्हणून हे सर्वजण त्या महापुरुषाकडे गेले. महापुरुषाकडे गेल्यानंतर त्यांना म्हणू लागले की महाशय आमचा हत्ती एका दलदलीमध्ये फसलेला आहे, तो हत्ती काढण्यासाठी कृपा करून काहीतरी एखादी युक्ती सांगावी, काहीतरी कल्पना द्यावी. आणि त्याच्यावर उत्तर देताना ते महापुरुष सांगू लागले मला अगोदर त्या हत्तीची पार्श्वभूमी सांगा. आता पार्श्वभूमी म्हणजे नेमकं काहीतरी एखादं काम जेव्हा आपण करायला जातो तर ते काम कुठं असतं, काय असतं, कसं असतं याची खडा माहिती म्हणजे त्या गोष्टीची पार्श्वभूमी. तर महाशय त्यांना म्हणाले की मला त्या हत्तीची पार्श्वभूमी सांगा. आणि त्या हत्तीची पार्श्वभूमी सांगताना हे लोक त्यांना महाशयाला सांगू लागले की हा हत्ती म्हणजे युद्धकाळातील हत्ती होता. त्या हत्तीच्या भरोशावर आम्ही कितीतरी लढाया जिंकल्या आणि उद्या चालून जा हत्ती जर आमच्या जवळ राहिला नाही तर आमच्यावर कुणी सहज विजय मिळवू शकतो, आम्हाला कुणी हरवू शकतो. त्याच्यामुळे महाशय कृपा करा, यांना बाहेर काढण्यासाठी एखादी तरी युक्ती सांगा. आणि ती युक्ती सांगताना महाशय त्या लोकांना सांगू लागले की तुम्ही एक काम करा, आतापर्यंत जाळपोळ केली, दगडधोंडे मारले, काळ्या मारल्या, आता एक काम करा, तुम्ही त्यांच्या जवळ ढोल वाजवा, त्या हत्ती जवळ ढोल वाजवा, ताशे वाजवा, तुताऱ्या वाजवा. आता लोकांना प्रश्न पडला की जाळपोळ करून काळ्या मारून दगडधोंडे मारून हत्ती निघला नाही, नुसता बँड बाजे वाजवल्यानं हत्ती निघेल कसा. पण यांच्याजवळही पर्याय नव्हता, मरता क्या न करता बुडते को तीन की का सहारा, असं कुठेतरी त्यांची परिस्थिती झाली होती. आणि त्या सर्वांनी तसंच केलं. मग कुणीतरी ढोल आणला, कुणीतरी ताशा आणला, कुणीतरी तुतारी आणली. खरं तर अगोदरच्या काळामध्ये जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा शुभ म्हणून ढोल ताशे तुताऱ्या वाजवल्या जायच्या. आणि ह्या लोकांनी तसंच केलं, त्या हत्ती समोर ढोल ताशे तुताऱ्या वाजवायला सुरुवात केली. आणि त्या हत्तीला त्या ढोलाचा सूर, ताशाचा सूर आणि त्या तुतारीचा सूर त्या हत्तीच्या डोक्यात गेला. डोक्यात गेलेल्या हत्तीला वाटलं की आता मला युद्ध करायला जायचं आहे, माझ्यावर कुणीतरी हल्ला करणार. आणि त्याच्या डोक्यामधला युद्धाचा विचार त्याच्या रक्तात सळसळला. सळसळलेल्या हत्तीचा एक पाय समोर आला, एका पायाबरोबर दुसरा पाय समोर आला आणि हत्ती अलगद बाहेर निघला. आता हत्ती बाहेर निघला, दलदल हा विषय कुठेतरी भरकटल्यासारखा वाटतो ना. पण मला मुळात मी याच्यासाठी ह्या विषय मांडला, याच्यासाठी ही गोष्ट सांगितली की मला तो हत्ती म्हणजे माझा भारत देश दिसतो. आणि त्याच्या सभोवताल जे पसरलेली दलदल आहे ना, ते दलदल म्हणजे आजच्या समाजात होणारा भ्रष्टाचार, आजच्या समाजात होणारा गोरगरिबांवरती अन्याय, आजच्या समाजात होणारा शेतकऱ्यांवरती कष्टकऱ्यांवरती अन्याय, आजच्या समाजात होणारा आमच्या स्त्रिया आया बहिणींवरती अन्याय, या सगळ्यांमधून बाहेर काढण्यासाठी मला वाटते कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक जयंती साजरी होणं आजच्या काळाची गरज आहे. आणि तुमच्यासारख्या आयोजक मंडळींनी आज या ठिकाणी एका वक्त्याला आमंत्रित केलं. नुसत्या डीजेच्या तालावर नाचून शिवजयंती होत नाही, तर विचाराचे डोस हे आज प्रत्येकाला पाजलं पाहिजे. ही संकल्पना तुम्ही मला आज आणली, त्याबद्दल मला वाटतं तुमच्या सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो आणि 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो. या माणसाचं आयुष्य अवघे 50 वर्ष. 50 वयाचे फक्त 50 वर्ष हा माणूस जगतो. तरी पण गेल्या 350 वर्षानंतरही या माणसाचं नाव आजही आमच्या काळजावरती कोरल्या गेले. हा माणूस आजही आमच्या मनावर अधिराज्य गाजवतो नवे नवे. तर या माणसाला आम्ही आपलं आराध्य दैवत मानतो. मग नेमकं त्या 50 वर्षामध्ये या माणसानं काय केलं असेल याचा विचार जेव्हा मी कुठेतरी करायला जातो तेव्हा मला आठवते की या माणसाचं जगणं फक्त समाजासाठी होतं, या माणसाचं जगणं फक्त स्वराज्यासाठी होतं. आणि या उलट
आम्ही आजचे मावळे, आजचे शिवाजी महाराजचे मावळे आम्ही बघायला गेलं तर आजच्या मावळ्यांना विचारलेलं, आजच्या मावळ्यांकडे बघितलं तर मला असं दिसते की आजचा मावळा हा फक्त स्वतःच्या नीत स्वार्थापुरता राहिला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला चांगले सामोरच्या पिढीला पाठवायचे असतील तर मला वाटते कुठेतरी समाज, ज्या समाजानं आम्हाला घडवलं, ज्या समाजानं आम्हाला वाढवलं, ज्या समाजात आम्ही खेळलो, बागडलो, नाचलो, त्या समाजाचंही कुठेतरी तुम्ही आम्ही देणं लागतो. हा विचार तुमच्या आमच्या मनात येणं काळाची गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं मला वाटते आता हे तुमची आमची जबाबदारी आहे. खूप मोठे मोठे लाखो करोडोचे डीजे करून आपण जर शिवजयंती साजरी करत असू तर येणाऱ्या पिढीला वाटेल की छत्रपती शिवाजी महाराज एका डीजेचा मालक होता की काय. मोठ्या मोठ्या रॅल्या, छत्रपती 2-2 किलोमीटरच्या रॅल्या काढून तर छत्रपती शिवाजी महाराज लोक येणाऱ्या पिढीला एखादा सरपिरा असेल त्याला वाटेल की रॅल्या कोणाच्या राहतात, नेते लोकांच्या. छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे नेते होते की काय, अर्थात मुख्यमंत्री पंतप्रधान होते की काय, असं त्यांना वाटायला लागेल. आणि आता तर हदच झाली साहेब. छत्रपती शिवाजी महाराज समोर कोणीतरी नारळ फोडायला लागेल, कापूर लावायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हा उत्तम व्यक्ती होता, व्यक्तिमत्व होता. छत्रपती शिवाजी महाराज हा उत्तम राजा होता, उत्तम प्रशासक होता, कुशल संघटन कौशल्य असलेला दूरदृष्टीचा एकमेव राजा म्हणून ग्रँटस नावाचा इतिहासकार त्याच्या इतिहासात लिहितो की जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट संघटन कौशल्य आणि दूरदृष्टीचा राजा जर मी कुठे बघितला असेल तर तो फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला छत्रपती शिवाजी महाराज. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आम्ही समोरच्या पिढीला पाठवणं मला वाटते कुठेतरी काळाची गरज आहे. काल छावा पिक्चर बघितला असेल बऱ्याच लोकांनी. छावा पिक्चर बघितला. छावा पिक्चर मध्ये फक्त छत्रपती शंभू महाराजांची शौर्य गाथा दाखवली. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 काव्यग्रंथ लिहिले. जगाच्या पाठीवर स्त्रीचं सर्वोत्तम वर्णन नखशिका ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी केलं आहे. ते म्हणतात श्री सखी राज्ञी जयती. अर्थातच मराठीत त्याचा जेव्हा तो भाषांतर तो असा होता की येणाऱ्या पिढीला जन्म देणाऱ्या, पिढ्या सुधरवणाऱ्या स्त्रीचा, श्री स्त्रीचा सदैव विजय असो, हा वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी जगाच्या पाठीवर सर्वोत्तम एका स्त्रीचा केला होता. ह्या माणसाचे हे बौद्धिक बळ, त्या माणसाचं तत्वज्ञान, त्या माणसाचं मॅनेजमेंट हे आम्हाला पुढल्या पिढीला पाठवणं मला वाटतं कुठेतरी काळाची गरज आहे. जर तुम्हाला आम्हाला बघायचं असेल, शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेला काळ बघायचा असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम आपण समजून घेणं अत्यंत काळाची गरज आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे लढायापुरते समर्पित नाही, नाहीतर मग वाघनक्या निघतो ना, अफजल खानाचा पोळ फाटतो, अफजल खान आळवा होतो, तळ्या करत खान कोसळतो, तिकडे प्रतापगड जिंकला जातो, तानाजी मालुसरेची तलवार निघते. हा फक्त शिवाजी महाराजांच्या लढायापुरता इतिहास तुम्हाला आम्हाला माहित होऊन चालणार नाही. तर शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य, दूरदृष्टी, मॅनेजमेंट, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा सब्जेक्ट आहे. अमेरिकेमध्ये आपल्या भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले होते त्यांच्या शेवटचा मिलिटरियन फिलिप्स तो आपल्या पुस्तकामध्ये लिहितो की मी या भारताच्या सर्व राजांचा अभ्यास केला. सर्व राजांचा अभ्यास केल्यानंतर मला 3 राजांनी खूप जास्त प्रभावित केलं. 3ऱ्या नंबरवर म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अकबर, 2ऱ्या नंबरवरती शिकांचे राजे रणजित सिंह आणि 1ल्या नंबरवर सगळ्यात जास्त ज्या माणसानं मला प्रभावित केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो त्याच्यानंतर पुढे लिहिताना असं लिहितो की तरी आम्ही या महाराष्ट्रावर आक्रमण केलं, या भारतावर आक्रमण केला आणि या भारतावर सत्ता स्थापन केली, या भारतावर आम्ही राज्य केलं. मग हा कारण नेमका कसा काय झाला असेल याचा जेव्हा तो विचार करायला लागतो तर पुढे फिलिप्स लिहितो की मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज हे भारताला अजून समजलेलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला समजलेलंच नाही. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज जर समजले असते तर आमचे पाय देखील महाराष्ट्राला, आमचे पाय या भारताच्या भूमीला टिकलेच नसते. एवढा तत्ववादी, एवढा मॅनेजमेंटवादी राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही आम्ही कॅप्चर करून येणाऱ्या पिढीला पास आउट करणं मला वाटतं कुठेतरी काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबर त्यांचं बुद्धिचातुर्य, संभाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य हे पाठवणं मला वाटतं कुठेतरी अत्यंत काळाची गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण तसं करू. मी प्रत्येक मंडळाला एक खूप छान युक्ती देत आहे सर, सल्ला देत आहे मी की पुढल्या शिवजयंतीला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करा, वादविवाद स्पर्धांचं आयोजन करा. अर्थातच काय तर किमान मुले छत्रपती शिवाजी महाराज वाचतील. 4थ्या वर्गाचा इतिहास सोडला तर शिवाजी महाराज बेपत्ता आहेत इतिहासामधून आपल्याला.
एमपीएससीच्या पेपरला बहुतेक 2 ते 3 मार्कासाठी शिवाजी महाराज येतात, बाकी शिवाजी महाराज येतच नाही. ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, उभं स्वराज्य घडवलं, त्या माणसाला फक्त 4थ्या वर्गापुरती आपण सीमित ठेवलं आणि इतिहासच संपवला. त्याच्यामुळे आता मुलांना तुम्ही चांगल्या चांगल्या पुस्तकं वाचायला द्या. अहो साळुंकेचं शिवचरित्र अत्यंत अप्रतिम असं शिवचरित्र, प्रबोधनकार ठाकरेंची दगलबाज शिवाजी अत्यंत अप्रतिम पुस्तक आहे. त्या पुस्तकात जर मुलांनी वाचला तर त्यांच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जातील आणि डोक्यावर घेऊन नाचणारा मुलगा वेगळा असेल आणि डोक्यात ठेवणारा शिवाजी महाराज वेगळा असेल. ज्याच्या डोक्यात शिवाजी महाराज असेल ना तो कुठंच नतमस्तक होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे देखील मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. आणि येत्या काळामध्ये अशा मोठ्या मोठ्या वैचारिक महोत्सवाचं तुम्ही आयोजन कराल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इथलाच एक वक्ता उभा होऊन कोण्या लाखांदूरचा विक्रांत ठाकरे इथे येऊन भाषण देणार नाही तर इथलाच एखादा मोठा वक्ता होईल इथंच आपल्या लोकांना भाषण देईल. मला वाटते हे काळ बघणं अत्यंत आनंददायी प्रत्येकासाठी असेल. जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो, येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज हे सुसंस्कृत, मॅनेजमेंटवादी, सर्वधर्म समभाववादी या सगळ्या गुणांचा गठ्ठा येणाऱ्या पिढीला सोपवायचा आहे. त्यासाठी आम्ही खरंच मनापासून प्रयत्न करू. हा खूप मोठा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. जाता जाता एवढंच सांगतो की शिवरायांचे मावळे आम्ही पाना जिजाऊ पाजते, अरे धम्म्यामधून सदा आमुच्या तुतारी वाजते, पुन्हा जिंकू दाई दिशा आम्ही सदा जेते असू, जेते असू तेथे असू आम्ही सदा विजेते असू, जेते असू तेथे असू आम्ही सदा विजेते असू. आयोजकांनी मला बोलावलं, माझा मान सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली व तुम्ही देखील खूप शांत चित्ताने माझं ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी विक्रांत स्नेहा लोकमान्य ठाकरे आपल्या शब्दांना आरंभ देतो. यानंतर प्रदर्शन करतील. त्याच्यानंतर माननीय ठाकरे साहेब ते लाखांदूर त्यांचं मी फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये त्यांचं मी भाषण बघितलं होतं आणि त्यांचं खूप छान भाषण असल्यामुळे आणि त्यांचं वक्तृत्व चांगलं आणि शिवाजी महाराजांवर त्यांचं खूप चांगलं भाषण असल्यामुळे आम्ही त्यांना बोलावलो आणि आरमोरीमध्ये त्यांनी चांगलं एक कार्यक्रम कसा घेतला पाहिजे, शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे आणि आपले थोर महात्मे पुढारी याच्या पहिलेचे कसे त्यांच्या विचारावर एक आकलन केलं आणि उत्कृष्ट एक चांगला मार्गदर्शन दिला आणि आमच्या कार्यक्रमाला आणि आमच्या आरमोरी नगरीमध्ये येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. आमच्या कार्यक्रमाला वेळ दिली, वेळ काढून थोडासा उशिरा का होईना दिला. मी त्यांचं खूप माझ्या शिव प्रतिष्ठानतर्फे आणि माझ्या सर्व सहकार्यांतर्फे त्यांचं खूप मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि सर्व उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा मी आभार व्यक्त करतो.